हॅलो फ्रेंड्स, आज आपण जोड शब्दांचे इंग्रजी वाचन आणि लेखनाचा चौथा भाग पाहणार आहोत। पहिले 3 भाग जर तुम्ही पाहिले नसतील तर त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ते तुम्ही पाहून घ्या। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। ज्ञानेश्वर। ज्ञानेश्वर या शब्दाची फोड केली आहे। ज्ञ अधिक काना ज्ञा, न अधिक एक मात्रा ने, श अधिक व अधिक अ, श्व आणि शेवटी पाय मोडलेला र। कारण शब्दात शेवटी व्यंजन आल्यास त्याच्या पुढे अ चा उच्चार होत नाही, म्हणून आपण त्याच्या पुढे अ लिहित नाही। ज्ञला इंग्लिशमध्ये DNY असे लिहितात, म्हणून आपण इथे DNY लिहून घेतलं आणि डी हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे। ज्ञला काना आहे आणि कानाला आपण इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असे लिहितो, म्हणून आपण इथे ए लिहून घेतला। DNYA ज्ञा। नला इंग्लिशमध्ये एन असं लिहितात, म्हणून आपण इथे एन लिहून घेतला। न वरती एक मात्रा आहे आणि एक मात्राला इंग्लिशमध्ये ई असं लिहितात, म्हणून आपण इथे ई लिहून घेतला। NE ने। शला इंग्लिशमध्ये SH असं लिहितात, म्हणून आपण इथे SH लिहून घेतला। श आणि व हे जोडलेले आहेत। श हा अर्धा आहे आणि अर्ध्या अक्षरापुढे अ चा उच्चार होत नाही, म्हणून आपण SH च्या पुढे ए लिहिणार नाही। श आणि व हे जोडाक्षर आहे। वला इंग्लिशमध्ये व्ही किंवा डब्ल्यू असं लिहितात, म्हणून आपण इथे डब्ल्यू लिहून घेतला। ज्ञानेश्वर ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी व पुढे अ चा ध्वनी येतो आणि अला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात, म्हणून आपण इथे ए लिहून घेतला। SHWA श्व। रला इंग्लिशमध्ये आर असं लिहितात, म्हणून आपण इथे आर लिहून घेतला। र हा शब्दात शेवटी आहे आणि जसं की मी सांगितलं, शब्दात शेवटी व्यंजन आल्यास शेवटी अ चा उच्चार होत नाही, म्हणून आपण आर च्या पुढे ए लिहिणार नाही। मग ज्ञानेश्वरचं स्पेलिंग काय तयार झालं? DNYANESHWAR ज्ञानेश्वर। कौशल्या। कौशल्या या शब्दाची फोड केली आहे। क अधिक एक काना दोन मात्रा कौ, श अधिक अ श, ल अधिक य अधिक काना ल्या। कला इंग्लिशमध्ये के असं लिहितात, म्हणून आपण इथे के लिहून घेतला आणि के हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे। कला एक काना दोन मात्रा आहेत आणि एक काना दोन मात्राला इंग्लिशमध्ये AU असं लिहितात। KAU कौ। शला इंग्लिशमध्ये SH असं लिहितात, म्हणून आपण इथे SH लिहून घेतलं। कौशल्या ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी श पुढे अ चा ध्वनी येतो आणि अला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात, म्हणून आपण इथे ए लिहून घेतला। SHA श। लला इंग्लिशमध्ये एल असं लिहितात, म्हणून आपण इथे एल लिहून घेतला। ल हा य ला जोडलेला आहे। ल अर्धा आहे आणि अर्ध्या अक्षरापुढे अ चा उच्चार होत नाही, म्हणून आपण एल च्या पुढे ए लिहिणार नाही। ल आणि य हे जोडाक्षर आहे। यला इंग्लिशमध्ये वाय असं लिहितात, म्हणून आपण इथे वाय लिहून घेतला। य ला काना आहे आणि कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात, म्हणून आपण इथे ए लिहून घेतला। LYA ल्या। मग कौशल्याचं स्पेलिंग काय तयार झालं? KAUSHALYA कौशल्या। कल्पना। कल्पना या शब्दाची फोड केली आहे। क अधिक अ क, ल अधिक प अधिक अ प, न अधिक काना ना। कला इंग्लिशमध्ये के असं लिहितात, म्हणून आपण इथे के लिहून घेतला आणि के हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे। कल्पना ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी क पुढे अ चा ध्वनी येतो आणि अला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात, म्हणून आपण इथे ए लिहून घेतला। KA क। लला इंग्लिशमध्ये एल असं लिहितात, म्हणून आपण इथे एल लिहून घेतला। ल हा अर्धा आहे आणि अर्ध्या अक्षरापुढे अ चा उच्चार होत नाही, म्हणून आपण एल च्या पुढे ए लिहिणार नाही। ल ला प जोडलेला आहे आणि प ला इंग्लिशमध्ये पी असं लिहितात, म्हणून आपण इथे पी लिहून घेतला। कल्पना ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी प पुढे अ चा ध्वनी येतो आणि अ ला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात, म्हणून आपण इथे ए लिहून घेतला। LPA प। न ला इंग्लिशमध्ये एन असं लिहितात, म्हणून आपण इथे एन लिहून घेतला। न ला काना आहे आणि कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात, म्हणून आपण इथे ए लिहून घेतला। NA ना। मग कल्पनाचं स्पेलिंग काय तयार झालं? KALPANA कल्पना। उल्केश। उल्केश या शब्दाची फोड केली आहे। उ, ल अधिक क अधिक एक मात्रा के आणि शेवटी पाय मोडलेला श, कारण शब्दात शेवटी व्यंजन आल्यास त्याच्या पुढे अ चा उच्चार होत नाही।
म्हणून आपण श च्या पुढे अ लिहिणार नाही. उ ला इंग्लिशमध्ये यू असं लिहितात, म्हणून आपण इथे यू लिहून घेतला. आणि यू हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे. ल ला इंग्लिशमध्ये एल असं लिहितात, म्हणून आपण इथे एल लिहून घेतला. ल हा अर्धा आहे आणि अर्ध्या अक्षरापुढे अ चा उच्चार होत नाही, म्हणून आपण एल च्या पुढे ए लिहिणार नाही. ल ला क जोडलेला आहे आणि क ला इंग्लिशमध्ये के असं लिहितात, म्हणून आपण इथे के लिहून घेतला. क वरती एक मात्रा आहे आणि एक मात्राला इंग्लिशमध्ये ई असं लिहितात, म्हणून आपण इथे ई लिहून घेतलं. एल के ई के. श ला इंग्लिशमध्ये एस एच असं लिहितात, म्हणून आपण इथे एस एच लिहून घेतलं. श हा शब्दात शेवटी आहे आणि जसं की मी सांगितलं, शब्दात शेवटी व्यंजन आल्यास शेवटी अ चा उच्चार होत नाही, म्हणून आपण एस एचच्या पुढे ए लिहिणार नाही. मग उल्केशचं स्पेलिंग काय तयार झालं? ULKESH उल्केश. सौम्या. सौम्या या शब्दाची फोड केली आहे. स अधिक एक काना एक मात्रा सौ, म अधिक य अधिक काना म्या. स ला इंग्लिशमध्ये एस असं लिहितात, म्हणून आपण इथे एस लिहून घेतला आणि एस हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे. स ला एक काना दोन मात्रा आहे आणि एक काना दोन मात्राला इंग्लिशमध्ये AU असं लिहितात, म्हणून आपण इथे AU लिहून घेतलं. SAU सौ. म ला इंग्लिशमध्ये M असं लिहितात, म्हणून आपण इथे M लिहून घेतला. म हा अर्धा आहे आणि अर्ध्या अक्षरापुढे अ चा उच्चार होत नाही, म्हणून आपण एम च्या पुढे ए लिहिणार नाही. म ला य जोडला आहे आणि य ला इंग्लिशमध्ये वाय असं लिहितात, म्हणून आपण इथे वाय लिहून घेतला. य ला काना आहे आणि कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात, म्हणून आपण इथे ए लिहून घेतला. MYA म्या. मग सौम्याचं स्पेलिंग काय तयार झालं? SAUMYA सौम्या. स्वर. स्वर या शब्दाची फोड केली आहे. स अधिक व अधिक अ स्व आणि शेवटी पाय मोडलेला र, कारण शब्दात शेवटी व्यंजन आल्यास शेवटी अ चा उच्चार होत नाही, म्हणून आपण र च्या पुढे अ लिहिणार नाही. स ला इंग्लिशमध्ये एस असं लिहितात, म्हणून आपण इथे एस लिहून घेतला आणि एस हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे. स हा अर्धा आहे आणि अर्ध्या अक्षरापुढे अ चा उच्चार होत नाही, म्हणून आपण एस च्या पुढे ए लिहिणार नाही. स ला व जोडलेला आहे आणि व ला इंग्लिशमध्ये व्ही किंवा डब्ल्यू असं लिहितात, म्हणून आपण इथे डब्ल्यू लिहून घेतला. स्वर ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी व पुढे अ चा ध्वनी येतो आणि अ ला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात, म्हणून आपण इथे ए लिहून घेतला. SWA स्व. र ला इंग्लिशमध्ये आर असं लिहितात, म्हणून आपण इथे आर लिहून घेतला आणि र हा शब्दात शेवटी आहे, म्हणून आपण आर च्या पुढे ए लिहिणार नाही. मग स्वरचं स्पेलिंग काय तयार झालं? SWAR स्वर. फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण जोड शब्दांचे इंग्रजी वाचन आणि लेखनाचा चौथा भाग पाहिला. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.